नमस्कार, मी उदय शेमन सुर्वे. तर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे रुचिराच्या नवीन कार्यक्रमात. तर आज आपण एक अनोखी रेसिपी बनवणार आहोत. त्याचं नाव आहे मशरूम मटार मलाई. ही एक भारतीय उत्तर भारतातली फेमस अशी डिश आहे, खाद्य संस्कृती, जी की व्हाईट ग्रेव्हीमधून बनते. तर आज आपण व्हाईट ग्रेव्ही बनवणार आहोत काजू, मगज आणि कांद्यापासून. खूप इझी रेसिपी आहे. चला मग सुरुवात करूयात मशरूम मटार मलाईच्या रेसिपीला. तर मशरूम मटार मलाई बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. मशरूम, हिरवे मटार, कांदा, बटर, काजू तुकडा, मगज, खडे मसाल्यामध्ये दालचिनी आणि तेजपत्ता, कसुरी मेथी, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण मिरचीची पेस्ट, हिरवी वेलची, दही, तूप, गरम मसाला, किचन किंग पावडर, जिरा, मीठ. तर सर्वात प्रथम आपण काजू आणि मगज भाजायला ठेवूयात. तर ही आहे काजू कणी आणि ही आहे मगज, पॉपी सीड्स बोलतात. तवा थोडासा हलका गरम होऊन देत. सर्वात प्रथम काजू टाकूयात. मोठे काजू असतील पीस तर 15 ते 16 पीस खूप आहेत. त्यानंतर मगज, खरपूस अशी भाजून घेऊयात. जास्त याला ब्राऊन सुद्धा करायचं नाही आहे. तोपर्यंत आपण मशरूम आहेत ते कापून घेऊया. हे बॉटम मशरूम आहेत. हे छानपैकी धुवून घ्या, कारण मशरूमला माती लागलेली असते साईडने. तर मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. मशरूम धुण्याकरिता तुम्ही कॉर्नफ्लॉर किंवा मैदा थोडासा स्प्रिंकल करून त्याला पाण्याने धुवू शकता. जेवढे फ्रेश मशरूम असतील तेवढी ही ग्रेव्ही खूप चवदार बनेल. मशरूम सुद्धा आपल्याला थोडेफार सॉते करायचे आहेत. मी हे 200 ग्रॅम मशरूम घेतले आहेत, जे की 4 जणांसाठी इनफ आहे. काजू आणि मगज सुद्धा मस्त भाजून झालेली आहे. मला आपण एका डिश मध्ये काढूयात. आता आपण ह्याच पॅन मध्ये मशरूम सॉते करून घेऊयात. मशरूम सॉते करण्यासाठी बटर टाकतोय. 1 चमचा बटर, बटर हा लगेच जळतो म्हणून काळजीपूर्वक लक्ष ठेवा. तर आपण ह्याच्यामध्ये मशरूम ऍड करूयात. मशरूम आणि बटरचं एक मस्त असं कॉम्बिनेशन आहे. तुम्ही घरी ह्याला बटरमध्ये मशरूम सॉते जरी केले आणि सॉल्ट आणि पेपर जरी टाकलात, मशरूम हा ब्रेकफास्टसाठी सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. कारण की मशरूममध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात आणि ह्याच्यावरती स्प्रिंकल काळी मिरी पावडर आणि सॉल्ट टाकून मस्त लागेल. मशरूम सॉते करताना मी
थोडंसं मीठ टाकतो आहे. तुम्हाला इथे दिसतील मशरूम असे बावले आहेत, जेणेकरून हे सॉटे झालेले आहेत. ह्याला सुद्धा आपण आता साईडला ठेवूयात. आणि आता आपण तयारी करूयात व्हाईट ग्रेव्ही बनवण्यासाठी. सर्वात प्रथम कढई गरम करूयात. त्यामध्ये आपण तेल टाकूयात. मी तूप सुद्धा ऍड करतोय चांगला असा रिचनेस येण्यासाठी. 2 चमचे तूप. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करूयात खडे मसाले. खडे मसाल्यामध्ये थोडीशी दालचिनी, तेजपत्ता, आणि अर्धा चमचा जिरं, स्प्लिट मिरची सुद्धा टाकूयात 4 ते 5 पीस. आणि आलं आणि लसूण मिरचीची पेस्ट. मशरूम मटर मलाई ही एक रिच आणि व्हाईट डिश आहे, तर आपण यामध्ये कोणताही लाल मसाला यूज नाही करत आहे. तर आपली आलं लसूण मिरचीची पेस्ट ही बारीक गॅसवरती मंद आचेवरती सोडून देऊयात. तोपर्यंत आपण मिक्सर लावून घेऊयात. तर मिक्सर मध्ये मी ऍड करतो आहे कांद्याचे तुकडे. कांदे चिरून घेतले आहेत चौकोनी. 2 कांदे खूप आहेत. त्यामध्ये ऍड करतोय जी आपण भाजून घेतलेली काजू आणि मगज. यामध्ये ऍड करूयात पाणी. आपला तडका सुद्धा छान असा भाजून झालेला आहे. आलं आणि लसूण मिरचीची पेस्ट फ्रेश असेल ना तर वेगळंच एक स्वाद येतो. आणि आपली व्हाईट ग्रेव्ही सुद्धा तयार झाली आहे. जेवढी तुम्हाला फाईन करता येईल तेवढी फाईन ठेवा. तर मी व्हाईट ग्रेव्ही ऍड करायच्या आधी ह्याच्यामध्ये मटार टाकतो. आणि आता गॅस मी फास्ट करतोय जेणेकरून मटार सुद्धा शॅलो फ्राय होतील. मटार सुद्धा बघा आता फुलले आहेत, म्हणजे जेणेकरून हे शॅलो फ्राय झालेले आहेत. थोडासा अर्धा चमचा गरम मसाला. गरम मसाला जास्त सुद्धा टाकत नाहीये कारण की आपला कलर चेंज होऊ शकतो. चवीनुसार मीठ आणि किचन किंग पावडर 1 चमचा. आणि आता आपण टाकूयात काजू मगज आणि कांद्याची पेस्ट.
आता ही स्लो गॅसवरती छानपैकी भाजून घेऊयात. आपण जेवढ्या जास्त हिला कुक करू तेवढी ही फ्लेवर सोडेल. खूप सुंदर असं आपली व्हाईट ग्रेव्ही पकडलेली आहे, मुरलेली आहे. तर आता आपण हिला अजून थोडं शिजवूयात. त्यासाठी आपण पाणी ऍड करूयात. तोपर्यंत आपण कोथिंबीर कापून घेऊयात. ही जी कन्सिस्टन्सी आहे ना ही परफेक्ट आहे. आणि जे वरती तूप तर्री सोडलेली आहे म्हणजे आपलं व्हाईट ग्रेव्ही शिजलेली आहे पूर्णतः. आणि कुठे लम्स सुद्धा राहिलेले नाही आहेत. पूर्ण ती आता सेपरेट झालेली आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करूयात थोडंसं दही, 2 ते 3 चमचे. तुम्ही दह्याच्या बदल्यात क्रीम सुद्धा ऍड करू शकता, ज्याने अजून रिचनेस वाढेल मलाईचा. दह्यामुळे आपली ग्रेव्ही आता हलकी अशी खट्टास झालेली आहे. आणि आपण व्हाईट ग्रेव्हीमध्ये कांदा, काजू, मगज ऍड केल्यामुळे एक मस्त असा स्वीटनेस सोडलेला आहे ग्रेव्हीने. आता आपण ऍड करूयात कोथिंबीर. कोथिंबीर आपल्याला लवकर सुद्धा टाकायची नाही आहे, कारण की ती काळी पडायची शक्यता असते. आणि आता सगळ्यात शेवटला मशरूम जे आपण सॉटे केलेले आहेत. मशरूम आपण पहिलेच कुक करून घेतलेले होते सॉटे, आणि ते आता ग्रेव्ही मध्ये सुद्धा हलके असे बावतील, बारीक होतील. आता आपण ह्या ग्रेव्हीला 1 ते 2 मिनिटांसाठी शिजत ठेवूयात स्लो गॅसवरती. एक ते 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ह्याला मस्तपैकी सर्व करूयात. आणि आपली मस्तपैकी अशी तर्री सोडलेली आहे व्हाईट ग्रेव्हीने. तर आता आपण ह्याच्यावरती फक्त कसुरी मेथी स्प्रिंग करूया एक फ्रेग्रन्स साठी. आता आपण ह्याला प्लेटमध्ये सर्व करूयात. ह्याला आता आपण गार्निश करूयाच स्लाइस चिली. साहित्य: मशरूम, हिरवे मटार, कांदा, बटर, काजू तुकडा, मगज, दालचिनी, तेजपत्ता, कसुरी मेथी, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण मिरचीची पेस्ट, हिरवी वेलची, दही, तूप, गरम मसाला, किचन किंग पावडर, जिरं आणि मीठ. कृती: मशरूम मटार मलाई बनवण्यासाठी सुरुवातीला एका पॅनमध्ये काजू कणी आणि मगज भाजून घ्यावेत. खरपूस असे भाजून झाल्यानंतर काजू कणी आणि मगज एका ताटामध्ये काढून ठेवावेत. याच पॅनमध्ये 1 चमचा बटर घालावं. बटर वितळल्यानंतर यामध्ये मशरूमचे तुकडे घालून घ्यावेत. मिनिटभर परतून घ्यावं. परतताना थोडंसं मीठ घालावं. परतलेले मशरूम एका बाउलमध्ये काढून ठेवावेत. पॅनमध्ये 2 चमचे तेल आणि 2 चमचे तूप घालावं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये दालचिनीचा तुकडा, तेजपत्ता, अर्धा चमचा जिरं, 4 ते 5 हिरव्या मिरचीचे उभे काप
आणि आलं लसणाची पेस्ट घालावी. मंद आचेवर हे परतून घ्यावं. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कांद्याचे काप, भाजून घेतलेले काजू आणि मगज बिया, पाणी घालून छान बारीक वाटून घ्यावं. आलं लसणाची पेस्ट परतून झाल्यानंतर त्यामध्ये मटार घालावेत आणि गॅसची आच वाढवून मटार थोडा वेळ परतून घ्यावेत. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला, चवीपुरतं मीठ आणि तयार केलेली काजू, मगज आणि कांद्याची पेस्ट घालून हे सर्व मिश्रण मंद आचेवर शिजवून घ्यावं. मिश्रणाला छान तेल सुटायला लागलं की यामध्ये 2 ते 3 चमचे दही घालून घ्यावं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. सर्वात शेवटी परतून घेतलेले मशरूम घालावेत. यावर झाकण ठेवून मंद आचेवर 1 ते 2 मिनिटं छान शिजवून घ्यावं. शेवटी कसुरी मेथी कुस्करून घालावी. तयार आहे मशरूम मटार मलाई. तर ही मशरूम मटर मलाई रेसिपी तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा ही घरी नक्की ट्राय करा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा. चला मग भेटूयात आपण आता पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.